मराठा समाज लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। सकल मराठा समाजाची दुपारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईत मराठा समाजाची ही पत्रकार परिषद होते, त्यामुळे या पत्रकार परिषदेमधनं मराठा समाज कोणती भूमिका मांडणार, निवडणुकीबाबत काही भूमिका मराठा समाजाकडून घेतली जाणार का, याविषयीच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहे। मराठा समाज लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार का हा प्रश्न सध्या या निमित्तानं चर्चेत आहे। मुंबईमध्ये आज सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद होते। आज दुपारी ही महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेमधनं नेमके कोणते मुद्दे मराठा समाजाकडून मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि थेट जाऊयात, विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आपण मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी आपण बघितल्या तर मराठा समाज हा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकांवरती परिणाम करणाऱ्या घटना त्या समाजाच्या गोटातून आपल्याला बघायला मिळत होत्या, तशा हालचाली बघायला मिळत होत्या। आज पत्रकार परिषद होते, या पत्रकार परिषदेमधनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाचे मुद्दे समाजाकडून उपस्थित केले जाऊ शकतात काय, काही महत्त्वाची भूमिका घेतली जाऊ शकते का विक्रांत? गुरुप्रसाद, जसं तुम्ही म्हणालात, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मराठवाड्यातले मराठा आंदोलक असतील किंवा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगलीकडचे मराठा आंदोलक असतील, त्यांनी जी भूमिका घेतली आहे की प्रत्येक गावातून 2 उमेदवार, प्रत्येक गावातून 4 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीसाठी द्यायचं आणि त्याचा परिणाम असा होणार की मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरले जातील आणि त्यानंतर त्याचा परिणाम हा निवडणुकीवर होऊ शकतो। ईव्हीएमच्या क्षमतेबद्दल सुद्धा प्रश्न आहेत आणि त्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात। हे सगळं मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सुरू असताना मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाज या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून फारशी तशी काही निवडणुकांच्या संदर्भातली प्रतिक्रिया समोर येत नव्हती। आज दुपारी 1 वाजता ही जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेला महत्त्व आहे, मात्र या पत्रकार परिषदेतून नेमकं निवडणुकी संदर्भातीलच मराठा समाजाची किंबहुना मुंबईतील मराठा समाजाची भूमिका मांडली जाणार का हे अद्यापपर्यंत स्पष्ट नसलं तरी सुद्धा मुंबईतील जो मराठा समाज आहे, जी पत्रकार परिषद आयोजित केली जात आहे, जे समन्वयक उपस्थित असतील, जे आंदोलक उपस्थित असतील, त्यांची भूमिका ही काहीशी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विसंगत असू शकते अशी जी माहिती आहे ती खात्रीलायक लोकांकडून, मराठा आंदोलकांकडून, खात्रीलायक आंदोलकांकडून आपल्याला मिळते। त्याच्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असणार हे आज दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल आणि ती भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मागे दिला होता। त्यानंतर ते नवी मुंबईतून परत गेले, मात्र मुंबई हे सत्तेचं केंद्रबिंदू मानलं जात असतं, त्यामुळे मुंबईतील मराठा आंदोलक कोणती भूमिका घेतात हे अधिक महत्त्वाचं असेल। गुरुप्रसाद, धन्यवाद विक्रांतच्या सविस्तर माहितीसाठी।